बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्यापैकी महत्त्वाची नगर परिषद म्हणजे बीडची नगर परिषद, कारण क्षीरसागरांचा बालेकिल्ला म्हणून या नगर परिषदेकडे पाहिलं जातं। गेल्या 35 वर्षांमध्ये भारतभूषण क्षीरसागर हे नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत। मात्र यावेळेची निवडणूक थोडी आगळी आणि वेगळी आहे, कारण भाजपाने या नगर परिषदेमध्ये एंट्री केलेली आहे। त्याचबरोबर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील या निवडणुकीमध्ये एंट्री केली असून बीडची नगर परिषदेची निवडणुकी चौरंगी पाहायला मिळते। भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि MIM एकंदरीत पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये नेमकं पारडं कोणाचं जड आहे, कोणता पक्ष बाजी मारू शकतो, कोणता उमेदवार बाजी मारू शकतो, तर आपण पाहायला गेलं तर भाजपाच्या उमेदवार ह्या ज्योती गुमरे आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार स्मिता वाघमारे आहेत। तर एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ह्या प्रेमलता पारवे असून MIMच्या उमेदवार ह्या सुरेखा श्रृंगारे आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा असेल किंवा लोकसभेची निवडणूक पाहायला गेले तर मराठा विरुद्ध OBC हा संघर्ष पाहायला मिळाला। मात्र तेवढंच बीड शहरामध्ये मुस्लिम समाज देखील निर्णायक आहे किंवा मुस्लिम समाजाचं मतदान देखील निर्णायक आहे। त्याचबरोबर OBC समाजाचं देखील बीड शहरामध्ये मतदान जे आहे ते निर्णायक असून येणाऱ्या काळामध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर आजच्या स्थितीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार स्मिता वाघमारे ह्या आघाडीवर असताना पाहायला मिळते। नक्कीच या ठिकाणी कोण बाजी मारतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी काटेकी टक्कर बीडमध्ये पाहायला मिळेल आणि स्मिता वाघमारे आज तरी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।